नमस्कार मित्रांनो, एकनाथ शिंदेंना मोठा झटका. आमदारांनीच पाठ फिरवली. म्हणाले फडणवीसांमुळे शिवसेनेत लगलो. काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलवरती बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. शिवाय त्यांनी पक्षाच्या कार्यक्रमासाठी मला बोलवलं नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. यामुळे साताऱ्यात होणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या सभेला आणि संबंधित कार्यक्रमाला आपण जाणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साताऱ्यातील अंगपूर इथे नागरिक सत्कार होणार आहेत. त्यानंतर साताऱ्यातील ऐतिहासिक गांधी मैदानावर ते शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. मात्र या कार्यक्रमाकडे आमदार शिंदेंनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे आता या दौऱ्यात आमंत्रणावरून आता शिंदेच्या सेनेतील वाद चव्हाट्यावर असल्याचं दिसत आहे. या दौऱ्याच्या निमंत्रणावरून बोलताना आमदार महेश शिंदे यांनी आता थेट शिवसेना शिंदे तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्यावर हल्लाबोल केला. शंभूराजे देसाई मला पहिल्यापासूनच वेगळी वागणूक देतात. ते कोणत्याही कार्यक्रमाला मला बोलवत नाहीत असा आरोप शिंदे यांनी केला. शिवाय एकनाथ शिंदेच्या साताऱ्यातील दौऱ्यासाठी आणि कार्यक्रमासाठी बोलवलंच नाहीत, फोनही आला नाहीत. तर हा शिवसेनेचा पहिला कार्यक्रम नाहीत की ज्याला मी जाणार नाहीत. साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून माझे फोटो बॅनरवर नसतात असं म्हणत जिल्ह्यात शिवसैनिक कुठे आहेत असा सवालही शिंदेंनी उपस्थितीत केला आहे. तर यावेळी आमदार शिंदे यांनी कोरेगावमध्ये शिवसेना आणि भाजपची युती होती. 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मला शिवसेनेच्या चिन्हावर लढायला सांगितलं, त्यामुळे मी शिवसेनेतून लढलो असा उल्लेख करत आमदार शिंदेंनी भाजपाशी जवळकी साधल्याचा आणि देसाईवर टीका केल्याचं पाहायला मिळत आहे. शिवाय यावेळी त्यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर देखील भाषण केलं. ते म्हणाले की माझी पत्नी शिवसेनेतून निवडून आली आणि भाजपकडून अध्यक्ष झाली नाहीत. आम्ही पहिल्यापासून भाजप सोबत काम करत आलो आहोत असंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलं आहे. तर 5 वर्ष पालकमंत्रीपद असूनही 30 सदस्यापर्यंत पोहोचता आलं नाहीत असं म्हणत त्यांनी थेट शंभूराजे देसाई यांच्यावर निशाणा साधला. त्यामुळे आता एकनाथ शिंदेच्या दौऱ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा साताऱ्यातील शिवसेनेतील अंतर्गत वाद उफळून आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यावर काय प्रतिक्रिया देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.